आज मी अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कीर्तनवाडी या ठिकाणी आलेलो आहे आणि आज या ठिकाणी मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळणार नाही यासाठी आमरण उपोषणकर्ते आहेत माझ्या शेजारी बसलेले प्रल्हाद कीर्तने आणि समस्त मालेवाडी कीर्तनवाडी ग्रामस्थ। तर मी आत्ताचा टायमिंग असेल माझ्या हिशोबाने 9:30 झालेले आहेत आणि मी या ठिकाणी येऊन त्यांचं काय मत आहे आणि ते आमरण उपोषणासाठी का बसलेले आहेत तर मी आज त्यांच्याकडूनच जाणून घेतोय। नमस्कार। आज मी मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण मिळणार नाही यासाठी मी या उपोषणासाठी बसलेलो आहे। कारण ओबीसी मध्ये समाजाने जे स्वतः कष्ट केलेलं आहे, स्वतःच्या रक्तानं घामानं कमवलं, आज त्याच लोकांच्या ताटातलं जर जात असेल तर त्या या मातांना, या ओबीसी मधील गोरगरीब मातांना आज ती ताकद कळली की हा कोण कोणाचं मागतोय। ह्या अडाणी ओबीसी मधील महिलांना, सर्व ऊसतोड कामगारांना, चांभार असेल, कुंभार असेल, लवार असेल, ढवार असेल, सुतार असेल, कोळी असेल, मुसलमान असेल, हर ओबीसी मधला 375 अधिक अशा मिळून 400 जातीचा हा संच आहे। तर या जातीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्यावा ह्या भूमिकेचे आम्ही पहिल्यापासून आहोत आणि आजही आहोत, परंतु आमच्या ताटातला आम्ही देऊ शकत नाही। एक मुद्दा जे मराठ्यांनी असं सांगितलं की आमच्याकडे 300 ते 400 एकर जमिनी होत्या, मात्र आज आमच्याकडे नाहीत, म्हणून आम्हाला आरक्षण पाहिजे, तर त्याविषयी आपले काय मत? माझा विषय असाच आहे, ह्या सगळ्या जमिनी मराठ्यांच्या होत्या, परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यामध्ये सर्वाधिक ओबीसी समाज होता। ज्या छत्रपतींचं नाव घेऊन या राज्यामध्ये आम्ही छत्रपती आहोत असं म्हणतात। छत्रपती हे सर्वांचं कुलदैवत आहे। आम्ही ओबीसी वाले हे छत्रपतीचे खरे मावळे आहोत आणि या महाराष्ट्राचे आम्ही ओबीसी वालेच खरे आम्ही वारस आहोत। या भारताचे राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब यांनी ज्यावेळेस या आरक्षणाचा विषय हर भारताची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्याच्या नंतर अगोदर राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जे राज्यघटनेमध्ये तरतूद करून ठेवलेले आहे आणि जे आरक्षणाचा विषय होता की कोणाला किती आरक्षण द्यायचं, त्यावेळेस या देशातील सर्व मराठ्यांना आरक्षण धरा म्हणून स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना बोलावलं होतं, परंतु ते म्हणले आम्ही 16 माशी 19 माशी, मला काय माझा तेवढा अभ्यास नाही आहे, आम्ही राजे मराठी आहोत, आम्हाला ह्या गोष्टीचे आम्ही काय भिकारी आहोत का, आम्ही काय ओबीसी मधले आहोत का, आम्ही ओरिजिनल या राज्याचे राजे आहोत, परंतु आज तुम्ही आमच्या ताटात काय यायचं म्हणता, यासाठी हे माझं आमरण उपोषण जोपर्यंत ओबीसीला न्याय मिळत नाही आणि तात्काळ हे जी महाराष्ट्रात कुलबी दाखल्याचं प्रमाण चालू आहे हे तात्काळ थांबावं असं मी या ठिकाणी विनंती करतो। आपण पाहिलेलं आहे या ठिकाणी मालेवाडी येथील नौजवान युवक आज या हनुमान मंदिरात बसलेले आहेत आणि त्यांचा पण आहे की जर आमच्या ताटातलं कोणी घेत असेल तर आम्ही रक्तपात झाला तरी चालेल, मात्र मागे हटणार नाहीत। मी इंडियन न्यूज 24 साठी अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी विजय शिवगजी।